तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे स्मृतिदिनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आज 21 मे रोजी सकाळी 10 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये व बुलढाणा जिल्हा कार्यवाह अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली। शहरातील शहीद सदाशिव इंगळे मार्ग येथील सदाशिव इंगळे यांच्या मार्गफलकाचे पूजन व अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली। सदर यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून शहरातील विविध भागांमध्ये पोहोचली। यानंतर या यात्रेचे रूपांतर छोट्या सभेत करण्यात आले। सभेच्या ठिकाणी सर्व भारतीयांच्या भगिनी बहादूर कर्नल सोफिया कुरेशी व कर्नल योमिका सिंग यांच्या बहादुरीची व उत्कृष्ट नियोजनाची आठवण करीत त्यांच्या हातून घडलेल्या शौर्याचा उलगडा करीत त्यांना व सर्व भारतीय सैनिकांचे देशवासियांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबत जळगाव जामोद तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वीरपत्नी निर्मला सदाशिव इंगळे तसेच माजी सैनिक शरद खुपसे, दीपक चव्हाण, सोनाजी वंडाळे, देविदास सावरकर, दिलीप माणिकराव देशमुख, शंकरराव वाडे, समाधान संपतराव इंगळे, मनीष राजगुरे यासह अनेक माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर, ज्योतिताई ढोकणे, अविनाश उमरकर, ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, समाधान दामधर, अर्जुन घोलप, मीनाताई सातव, ॲडव्होकेट संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर, जळगाव।